Hello, hello. This is the My Artifact episode number 1568. आजची तारीख आहे 21 जून 2019. आता वाजले आहे रात्रीचे 9:56. ओके. आता ऑफिस कसं आमचं इथे मिहानमध्ये शिफ्ट झालं आहे आणि त्याच्यापासून मग मला कसं की या जरा खूप जास्त प्रॉब्लेम होत होती, त्यामुळे मग मी माझी रूम इकडे मिहानमध्ये शिफ्ट केली. मिहानमध्ये नाही, ते चिजबोर्नमध्ये. आता हे चिजबोर्नमध्ये मी कशाला शिफ्ट केली व्हाय, कारण समजा जर पुढे मागे उद्या समजा बस वगैरे सुरू झाली तर बस कसं याच रूटनं जाईल ना, या वर्धा रोड मार्गे मिहान मार्गेच जाईल ना, ते असं मागून तर वगैरे जाणार नाही. आणि हे युजली बिलकुल जेन्युइन फॅक्ट आहे का, बिलकुल हायवेने जाईन या. तर मी याच उद्देशाने इथे चिजबोर्न मध्ये रूम केली का समोर समोर तर बस सुरू झाली तर रस्त्यावरच घर पडेल माझं. सो इट जस्ट लाईक फटाकसे तयारी करून मी रस्त्यावर उभा राहीन, बस आली का चढलो या. सो माझ्या ऑफिसची बस सुरू झाली आहे, बट बसचा रूट इज कम्प्लिटली डिफरंट. माझ्या बसचा रूट आहे तो आहे हिंगणापासून मग तिकडून फिरून जाते या. आता त्यामुळे मी बसचा एक प्रकारे फायदा घेऊ शकून नाही राहिलो. आता त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय या, आता त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे की मला आता माझ्यापाशी गाडी आहे, तर मला गाडीनं असं काही प्रॉब्लेम वगैरे काही आहे नाही. बट एक असा एक इश्यू आहे की विचार कर, नाईट शिफ्ट आहे आणि सगळेजण बसनी येऊन राहिले, ऑलमोस्ट सगळेच जण येऊन राहिले. आता एक्सेप्ट फॉर मी फक्त बाईकनी येऊन राहिलोय. ओके. आता समहाऊ समवेअर ऑफिस खतम झालं आणि आता आम्ही निघालो, ते लोक बसने निघाले, मी इथे बाईकने निघालो आणि समहाऊ माझी गाडी पंक्चर झाली किंवा पेट्रोल खतम झालं, ड्राय झाली वेळेवर या मिडिंदी रोड वगैरे. आणि तुम्ही ह्यांचा रस्ता माहित आहे, कम्प्लिटली आयसोलेटेड आहे, आजूबाजूला एक कुत्र वजन दिसत नाही. तेव्हा मदत कोण करेल ह्या, हु वुड हेल्प? वेल, या सिनारिओसाठी मी माझ्यामध्ये काही गोष्टी स्वतःमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. फर्स्ट ऑफ ऑल, जर बस सुरू झाली नसती आणि हे लोक जरी बाईकनी जरी आले असते आणि त्याच्यानंतर अशा प्रकारचा काही प्रसंग वगैरे घडला असता की माझी गाडी पंक्चर वगैरे झाली, तरीही या लोकांनी माझी काही मदत वगैरे केली नसते लिटरली. आणि मला पण वाटत नाही का हे लोक माझी मदत वगैरे करतील बा, लिटरली. वाय? कारण दीज पीपल्स आर, आय डोंट नो, दे डोंट लाईक, म्हणजे ते लोक नाही, जस्ट फील्स लाईक या. ते लोक फक्त ऑफिसचे कलिग्स आहे, दॅट्स इट, दॅट्स ऑल. बाकी मला त्यांच्याकडून असं काहीच एक्सपेक्टेड वगैरे नाही. अनदर थिंग इज दॅट की मी भेट नाही लिटरली, म्हणजे मी असं भूताला वगैरे भेट असतं पिक्चर मधल्या, बट ऍक्च्युअल मध्ये मी असं एकटा वगैरे जातो किंवा रस्त्याने जातो तर मला कथाही कोणत्या गोष्टीची भीती लागत नाही. कोणता दरोडेखोर वगैरे आला आणि जस्ट लाईक समहाऊ समथिंग इज हॅपन, असं माझ्यासोबत कधी झालं नाही आणि कधी होणार पण नाही या. सो मला अशी एक प्रकारे एकटं जाण्याची, एकटं असं आता एक 1.5-2-3 वर्ष झालंय मी एकटंच राहून राहिलो. सो जस्ट लाईक मला अशी फारशी भीती वगैरे कम्प्लिटली निघून गेली. ओके. सो आता या साऱ्या गोष्टी झाल्यानंतर मग आपली गाडी पंक्चर वगैरे झाली. ओके. सो तेव्हा काय करायचं? पंक्चर झाली किंवा ड्राय झाली, जस्ट लाईक माझ्यामध्ये कॅपेबिलिटी आहे तर मी गाडी ढकलून येईल या. मी किती गड्ड्यात पडेल किंवा किती मोठ्या ह्याच्यामध्ये पडेल तर मी अटकून नाही राहणार या. मी गाडी जस्ट लाईक मला थोडा त्रास जाईल, बट मी गाडी धकवत नाही तिथपर्यंत, पंप पर्यंत किंवा गाडीच्या रिपेअरिंग स्टेशन पर्यंत वगैरे तिथपर्यंत धकवत आणीन, गाडी रिपेअर करीन. येस, अशा प्रकारे सिनारिओ वगैरे माझ्यासोबत होईल, तर तेव्हा मी बरोबर ठरवून ठेवलंय की अशा वेळेस या सिच्युएशनला अशा प्रमाणे टॅकल करायचं. आणि हे सिच्युएशन आली नाही पर्यंत यासाठी मी प्रिकॉशन पण ठेवतो. बट आता जेव्हापासून गाडी आणली, करीब 2-3 महिने झाले मी गाडी सर्व्हिसिंग नाही केली. दॅट इज रिअली बॅड पॉइंट. कारण मला वेळ नाही भेटून राहिलाय, लिटरली सांगतो, खरंच मला वेळच नाही भेटत आहे. कारण मी ऑफिसमध्ये आलो, ऑफिसमधून आलो त्याच्यानंतर झोपल्यानंतर मला काहीच वेळ नाही भेटत या लास्ट वीक मध्ये मला कथाही वेळच नाही भेटला यार. म्हणजे मला असं ज्यावेळेस संडे आहे बा, चला बा आता आपण आपली गाडी सर्व्हिसिंगला टाकू वगैरे, इथे असं होऊनच नाही राहिलं.
तू गाडी वर्ध्याला का नाही? जस्ट लाईक वाय मला आता कसं सांगू, 70-80 किलोमीटर ड्रायव्हिंग करणं इज नॉट माय थिंग. कारण रस्ता कसा आहे, त्याच्यानंतर मग खरंच माझे नाव तेवढी मोठी ड्रायव्हिंग करणं. सो बेसिकली काय आहे की मी गाडी विचार केला की इथेच खापरखेड्यामध्ये कोणी सर्व्हिसिंग स्टेशन असेल तर इथे मी गाडी सर्व्हिसिंग करेल, जे की आहे इथे, बट मला वेळ नाही भेटून राहिलाय. ओके ते जाऊ दे, बट आता उद्याचं काय? उद्याचं काय म्हणजे उद्या आहे सॅटरडे आणि गेले 2 हफ्ते झाले तू घरी गेला नाही, आणि तुला तर घरी जाणं बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण तुझ्यापाशी कपडे नाही कोणतेच घालासाठी. सगळे कपडे झाले आहे खराब आणि तुला त्याला धुणं बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके या, तर मग चाललं जाईन घरी. अजून एक आहे की आईचं उद्या आईचे उद्या ऑपरेशन झालं ना, तर ते एक प्रकारे टाके सोडण्यात येणार आहे उद्या. तर मला दवाखान्यात पण जायचं आहे. सो ते पण थोडस बघावं लागेल की काय कसं आहे. सो माझं म्हणण्याचा अर्थ आहे की उद्या आपण आईचा एक प्रकारे टाके सोडते तोपर्यंत आपण दवाखान्यात थांबू. नंतर आई वडिलांना म्हणू की मला जायचं आहे बा वर्धेला, सो मी निघतो. तर आपण रविवारी वगैरे निघू. ओके, सोमवारी तशी आपली नाईट शिफ्ट राहील, सो नो नीड टू वरीड अबाउट दॅट. ओके, सो येस. बाकीचं मग पुढल्या हप्त्यात आपला जलसा आहेच. पुढल्या हप्त्यात पिंटीच्या ताईचं लग्न आहे, सो तेव्हा आता कांड करायचं आहे. ऑलरेडी सुट्ट्या घेतल्या आहे, अप्रूव्ह पण झाल्या आहे. सो बस आता वेळ आहे की बस जावं आणि एन्जॉय करा. ओके, सो सगळ्या काही गोष्टी, एव्हरीथिंग इज गोइंग रिअली वेल अँड फाईन. बट सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपल्याला समज जर आपल्या लाईफ मध्ये काही ना काहीतरी करायचं आहे तर पुण्याला वळावं लागेलच, आणि त्यासाठी माझी काहीच प्रिपरेशन वगैरे सुरू नाही. जेव्हा पण मी हा टॉपिक काढतो, इट जस्ट लाईक आय फील रिअली स्वतःवरच एक प्रकारे लाज आणून टाकतो काय. कारण ही एक अशी गोष्ट आहे जी इच्छेवर डिपेंड आहे, जे की माझी इच्छाच नाही होऊन राहिली या गोष्टीपासून, आणि मला कळून नाही राहिलं व्हाय. सो दॅट इज रिअली बिग प्रॉब्लेम फॉर मी. बट सूनर लेटर मला माहित आहे की याच्यावर मी सोल्युशन काढेलच. बट राईट नाऊ आय डोंट नो. या, till then everything is fine, is good. So this is it, this is the end, this is the my artifact episode number 1568. Right now we are at Nagpur ma 1587 sorry 88 आजची तारीख आहे 21 जून 2018, and right now we are at Nagpur, Maharashtra, and thank you.